यासाठी शेवटी नागरिक आक्रमक दिनांक 5 फेब्रुवारी 2025 जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले नागरिकांकडून, ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की शहरातील जो कचरा डेपो आहे त्याची सतत धूर निघत आहे. या सतत धूर निघत असलेल्या कारणाने तेथील सर्व नागरिकांस, लहान मुलांना, वृद्धांना खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असून धुरांच्या वासाने श्वास घेण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अनेक प्रकारच्या धुरामुळे आजार होतात. या सततच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले असून कचरा कुंडीच्या आसपासच्या भागामध्ये जसे की उमर मोहल्ला आहे, राजानगर आहे, गणेश नगर आहे, झुरी गल्ली, दर्गा रोड, तालीम गल्ली, बस डेपो, तसेच तुळजापूर नाका, अण्णाभाऊ साठे चौक, आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच अहिल्याबाई होळकर चौक व इतर आजूबाजूचे जे कॉलनी गल्ली आहेत प्रशासनाची दखल घेताना दिसत नाही. त्यासाठी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नागरिकांकडून रास्ता रोकोचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, जो की उद्या दिनांक 10 फेब्रुवारी रास्ता रोको आंदोलन फक्त आणि फक्त स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी या रास्ता रोकोमुळे कचरा डेपो प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाची होणार नाही याची प्रशासन काळजी घेते का या नसल्याकडून नक्कीच करतो. तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका. सतत 24 चंद्रबागे तेरी वानावा घाट रंजिता महादोरा तुम्ही काढावी वाट तू बाळा तुरे तू सोन्याचा कळस शोभ्याची काला रुक्मिण बैसली डाव्या बाजूला जुबाळा धुरे रुक्मिण बसली डाव्या बाजूला जुबाळा धुरे 12व्या दिवशी केली तयारी 12व्या दिवशी केली तयारी चंद्रभागे तिरी बसवली नदी नाव दिवाले चांगला पुढे जन्माला येवा मारी बापाला माझं नाव बाजीराव विष्णू करवत, राहणार राघोशवाडी, तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद. हे कार्यक्रम कार्यक्रम हे सावळ्याच्या पोराचं नाव ठेवायचा होता. सावळ्या म्हणजे रेड्याच्या पोराचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता. किती दिवसाचा आहे रेडा? 18 तारखेला जन्मले, 18 जानेवारी. आता किती दिवस झाले त्याला? 21 दिवस झाले. 21 दिवस. काय साठी घेतले कार्यक्रम, म्हणजे तुमचा घेण्याचा उद्देश काय आहे? त्याचं गुण आवडलं आणि त्याच्या सावळ्यानं माझं अख्ख्या 4-5 जिल्ह्यात नाव केलं. त्या सावळ्याला आपल्या घरच्या म्हशीला वासरू झालं, ते गुण बघून मी त्याचं नाव ठेवलं. अच्छा, ह्याचा अजून काय व्यवसाय तुमचा काय आहे का त्यासाठी, का असं फक्त शौक म्हणून पळाला? शौक म्हणून, शौक, नाद, छंद. ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यात पैशावाल्याला किंमत नाही. हे जे ज्या दारात जनावर आहे त्याला किंमत आहे. 7 म्हशी आहेत, 1 रेडा, 2 बैल, 4 गायी,
असे गुरु आहेत आमच्या घरी. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात जर बघितला असेल तर आज आपण सर्वांनी बघितलेलं आहे की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं बारसं म्हणजे नामकरण सोहळा आपण आजपर्यंत बघितलेला आहे. पण आज राघोचवाडी गावामध्ये आमचे मित्र बाजीराव करवत यांनी एक आगळा वेगळा नामकरण सोहळा या ठिकाणी साजरा करत आहेत. त्याचं कारण काय, त्यांचं जे रेडा सांभाळायला आहे सावळ्या नावाचा, त्या सावळ्याने त्यांची प्रसिद्धच नाही तर महाराष्ट्रातील 4-5 जिल्ह्यामध्ये टक्कर खेळून नाव कमवलेलं आहे. आणि त्यांच्या पोटी एक वासरू जन्मलेला आहे. तर त्या जनावरावर एवढे प्रेम बघून त्यांनी असं ठरवलं की आपण या महाराष्ट्राला जे प्राणीमात्रावर जे प्रेम करतात एक आदर्श घडावा, यासाठी आपण त्यांचं नामकरण सोहळा, आपल्या मुलीचं नाव तर कुणी ठेवतात, पण आपल्या जो रेडा आहे त्यापासून जन्मलेलं जे वासरू आहे त्याचं नामस्मरण ठेवून आपण एक आगळा वेगळा आदर्श या महाराष्ट्राच्या जनतेला घडवावा, यासाठी त्यांनी या ठिकाणी नामकरण सोहळा ठेवलेला आहे. त्या आता 2 मिनिटाखाली त्या वासराचं नामकरणही झालेलं आहे. तर श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा या त्यांचा आवडता खेळाडू असल्यामुळे त्या मलिंगाच्या नावावर त्या वासराचं नावही या ठिकाणी मलिंगा असं ठेवलेलं आहे. आणि यातून त्यांचा एकच उद्देश आहे की जसं आपल्या लेकरावर आपण प्रेम करतो तसंच आपण जनावरांवर किंवा वासरावर जर प्रेम केलं तर तेही आपल्याला तेवढेच माया प्रेम देतं. एवढं बोलतो. धन्यवाद सर.